ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुन डॉक्टरना विचारत असतो की मधुभाऊची तब्येत आता कशी आहे, तर ते डॉक्टर सांगायला लागतात की त्यांच्या पाठीवर वार झालेला आहे, पण ही कंडिशन क्रिटिकल आहे, पण आम्ही काय ते प्रयत्न करू. पण ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. तेव्हा अर्जुन बोलतो काय. तेव्हा डॉक्टर बोलतात जेव्हा ते बोलण्याच्या परिस्थितीत येतील ना तेव्हा मी काय ते नक्की ते काय बोलतात ते तुम्हाला सांगेन. नंतर तुम्ही काय त्यांना विचारा. तेव्हा ते रविराज येतात आणि डॉक्टरना विचारते काय बोलत होते ते. तेव्हा डॉक्टर बोलतो मला माहित नाही. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो मला माहित आहे त्यांना काय सांगायचं होतं ते. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो अद्वैतने सांगितलं होतं का मधुभाऊंना काहीतरी त्यांना सांगायचं होतं की सायलीचे आई बाबा. तेव्हा ते रविराज बोलायला लागतात की सायलीचे आई बाबा मग त्यांना घरात कसे भेटले. पण मला ही गोष्ट माहित नाही, पण अद्वैत सांगत होता की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत. पण हे सत्य समजल्यानंतर पण कोण आणि का त्यांच्यावर हल्ला करेल. तेव्हा रविराज बोलायला लागतात की काहीतरी गडबड आहे. आपल्याला अर्जुन या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायला पाहिजे. तेव्हा प्रताप पण बोलायला लागतो आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायला पाहिजे. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की त्यापूर्वी मधुभाऊ शुद्धीवर यायला पाहिजेत आणि सायली पण टेन्शन मध्ये आहे आणि आता मी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची व्यवस्था करतो. जेव्हा मधुभाऊ शुद्धीवर येतील ना त्यांच्याशी बोलण्यासाठी माझे बाबा प्रतिमा आणि आई यांना पाठवा. मी जाऊन सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायला जातो. सायली मधुभाऊने ज्या ICU मध्ये ठेवलं असतं त्याच्या बाहेर बसलेली असती आणि अर्जुननी डॉक्टरांना सांगितलेलं असतं मुद्दामून की तिला आतमध्ये पाठवू नका. सायली विचार करत असते की मधुभाऊंच्या पाठी काय लागल्या आणि माझे आई बाबा आणि मधुभाऊंवर केलेला वार या दोघांचं काय कनेक्शन असेल कायच मला समजत नाही. सायली बोलायला लागते की माझे आई बाबा मला मिळतील, पण माझे मधुभाऊ जे वडील त्यांनी मला लहानचं मोठं केलं, त्यांना माझ्यापासून हिरावून घेतलं तर खूप वाईट होईल. आणि हे बोलत अशा प्रकारे सायली देवाशी भांडत असते. मधुभाऊवर उपचार होत असतात आणि त्यांना सत्य काय ते सांगायचं असतं. आणि त्याच टायमाला अश्विन पण तिथे येतो, पण मधुभाऊ अश्विनला काहीतरी खुणावत असतं, पण अश्विनचं लक्ष जात नसतं आणि अश्विन काही लक्ष देत नसतो आणि त्याला काही कळत पण नसतं. आणि अश्विनला एकच काम असते की मधुभाऊंना बरं करायचं. इकडे अर्जुन घरामध्ये आलेला असतो आणि घरातले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज चेक करायला लागतो. सीसीटीव्ही फुटेज चेक करत असतो तेव्हा त्याला समजतं की मधुभाऊ पूर्णाजीच्या रूम मध्ये गेलेले असतात आणि हातात त्यांच्या काहीतरी वस्तू असते. ती वस्तू घेऊन लगेच ते तिथून बाहेर पडले. त्याच टायमाला त्यांच्या पाठी होते नागराज काका. पण त्याच टायमाला अर्जुनला विचार येतो की याबद्दल मी नागराज काकांना विचारू का. पण त्याच टायमाला त्याचं लक्ष जातं मधुभाऊंच्या हातातील एका फोटोवर. व्यवस्थित तो फोटो दिसत असतो, पण सीसीटीव्ही फुटेज ते पाहण्यापूर्वी अर्जुन नागराजला बघतो. तो विचार करतो की नागराज काकांकडे मला जायला पाहिजे आणि तो ऑफिसमध्ये. त्या टायमाला तो अर्जुन अद्वैतला फोन करतो आणि अद्वैत सांगायला लागतो की जेव्हा मधुभाऊंवर हल्ला झाला तेव्हा ती व्यक्ती मागच्या साईडून पळून गेली होती. तो अर्जुन विचार करायला लागतो की मी बॅक साईडचा कॅमेरा चेक करायला पाहिजे, पण त्या अगोदर अर्जुन रविराजांची भेट घेतो. अर्जुन रविराजांना सांगायला लागतो मी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले तेव्हा मला कळलं की मधुभाऊ हे पूर्णाईच्या रूम मधून एक फोटो घेऊन बाहेर पडले. ते जेव्हा पूर्णाईच्या रूम मधून बाहेर पडले तेव्हा ते तिकडून बाहेर पडले, दुसऱ्या रूमच्या दिशेने गेले. त्या टायमाला त्यांच्या पाठी नागराज काका होते. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की नक्की काय ते मला समजत नाही, त्यामुळे आपण जाऊन या नागराज काकांची भेट घेऊया का. आणि तिथे नागराजची भेट घेतली जाते आणि ते नागराज आलेला असतो. ज्यावेळी नागराज हॉस्पिटलमध्ये आला असतो की त्याला पाहायचं असतं की मधुभाऊ आहेत की गेलेत. त्या टायमाला नागराज तिथे पोहोचलेला असतो. त्या टायमाला तिथे अर्जुन रविराज पोहतात आणि ते रविराज सांगायला लागतात की मधुभाऊ पूर्णाजीच्या रूम मधून बाहेर पडलेस, त्यांच्या हातामध्ये काहीतरी होतं तू पाहिलंस का. आणि सायलीचे आई बाबा जिवंत आहेत, पण तिला पूर्णाईच्या रूम मधून काय भेटणार असतं, तिच्या रूम मध्ये काय भेटणार ज्यामुळे सायलीच्या आई बाबाचा पत्ता लागेल. तू त्यांच्या मागे होतास, तू काय बघितलंस का. त्या टायमाला नागराज चांगलाच गडबडतो. त्या टायमाला ते नागराज उडवडीची कारणं द्यायला लागतो आणि तो सांगायला लागतो मी मधुभाऊंच्या पाठीमागे. तो इथे रविराज सांगायला लागतात की सीसीटीव्ही फुटेज मध्ये तू दिसतोय. नागराज सांगायला लागतो काय असेल मला काय माहित नव्हतं, तेव्हा मी गडबडीत होतो, मी घाईमध्ये असल्यामुळे गडबडीत मला काही समजलं नसेल. त्याच टायमाला अर्जुनला संशय येतो की अद्वैतने त्याला सांगितलेलं असतं की मी त्या व्यक्तीला पाहिलं, पण ती व्यक्ती मागच्या साईडनं पळून गेली असणार. ज्यानंतर मधुभाऊंवर हल्ला झाला, पण मधुभाऊ सांगतोय फोटो म्हणजे हा तोच फोटो आहे मधुभाऊंच्या हातात दिसतोय. मी व्यवस्थित सीसीटीव्ही फुटेज चेक केली नाही, मला फुटेज चेक करायला पाहिजे. पूर्णाईच्या रूम मध्ये जो फोटो गायब झाला तो कुठला फोटो होतो मला आता पूर्णाईला विचारायला लागेल. आणि त्याच वेळेला अर्जुन विचार करतो आणि तो पूर्णाईची भेट घ्यायला बघतो. ती कुसुमला कळलं असतं की मधुभाऊंवर हल्ला झाला आणि ती लगेच फोन करते सायलीला आणि कुसुम सांगायला लागते की सायलीला की मधुभाऊ गाठोडे शोधत होती आणि ते शोधण्यासाठी तुझ्या घरी गेले होते. इथे सायली विचार करायला लागते की ते माझ्या घरामध्ये काय शोधायला आले होते.
म्हणजे सुभेदारांच्या घरामध्ये असं त्यांना काय भेटेल की ते आता शोधायला आले होते. त्यानंतर अर्जुन घरी येतो आणि तो फोटो बद्दल सांगायला लागतो. त्याच टायमुळे ते नागराज महिपंतला फोन करतो आणि सांगायला लागतो की मी त्या मधुभाऊवर हल्ला केला, पण ते CCTV फुटेज अर्जुन चेक करतो आणि त्यानंतर नागराज सांगायला लागतो की मी फुटेज मध्ये दिसलो तर. तेव्हा इथे महिपंत सांगायला लागतो की तुला मधुभाऊने बघितलं का? आणि नागराज सांगायला लागतो की मी त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा महिपंत सांगायला लागतो की तू जर मधुभाऊने तुला पाहिलं तर तिथेच त्याला मारायला पाहिजे. नागराज सांगायला लागतो की आता मी आता काय करू शकत नाही, कारण की जे कळलं माझ्याबद्दल तर माझा या घरातून पत्ता साफ कट होईल. नंतर अर्जुन घरी येतो आणि तो CCTV फुटेज चेक करायला लागतो, पण त्याच टायमाला त्याला CCTV फुटेज पाहिल्यानंतर त्याला नागराजवर संशय यायला लागतो. आणि अर्जुन पाहायला लागतो की मधुभाऊनं मारून जो पण पळून गेलाय ते फुटेज पाहायला लागल्यावर त्याला समजतं की जो कोण आहे तो नागराज काका आहे. त्यानंतर अर्जुन पूर्णाच्या रूम मध्ये जातो आणि पूर्णा विचारायला लागते की मधुभाऊंची तब्येत कशी आहे. अर्जुन बोलायला लागतो की मी CCTV फुटेज चेक केलेत, पण त्यामध्ये मला काही गोष्टी संशयास्पद वाटते. आणि जेव्हा मधुभाऊ तुमच्या रूम मधनं गेले तेव्हा त्यांच्या हातात फोटो होता. अर्जुन बोलायला लागतो त्या फोटोमध्ये कोणते असं काय होतं की त्याच्यामुळे हे कळेल की सायलीचे आई बाबा कोण आहेत. इथे पूर्ण सांगायला लागते की माझ्या रूम मध्ये असं काहीच नाही की ज्यामुळे आता सायलीच्या आई बाबाचं सत्य समोर येईल. इथे अर्जुन सांगायला लागतो तुमच्या रूम मध्ये असं काय गायब आहे की त्यामुळे सत्य समोर येईल. तो पुन्हा बोलायला लागते की या रूम मध्ये एक फ्रेम होती, प्रतिमा त्याची आणि तन्वीची. त्याच टाइमला अर्जुनला काहीच कळत नाही नक्की काय घडत आहे. ते अर्जुन हॉस्पिटलमध्ये आला असतो आणि मग रविराजांना इथे ICU मध्ये बोलवलं असतं, कारण की मधुभाऊ शुद्धवर आलेले असतात. ज्या टायमाला रविराज आतमध्ये येतात तेव्हा मधुभाऊंच्या तोंडातून एक वाक्य येतं, या तन्वी नाही, आणि रविराजांच्या पायाखालची जमीनच त्या टायमाला सरकते. हे वाक्य ऐकून कल्पना पण चांगलीच हादरते. हे सत्य अर्ध सत्य असतं. त्यानंतर मधुभाऊ परत एकदा कोमात जातात. प्रिया तन्वी नाही ह्या सत्याच्या वरून आता उलगडा होणार असतो. त्याच टायमाला अर्जुन आतमध्ये जातो आणि रविराजांना विचारतो की काय बोलले. तर इथे रविराज सांगायला लागतात की प्रिया तन्वी नाही. त्या टायमाला रविराज हादरतात आणि त्यांना काय समजत नाही काय आहे ते. आणि त्या टायमाला ते अर्जुनला आता सत्याचा उलगडा झालेला असतो. त्याच टायमाला अर्जुनला समजतं की जो फोटो पूर्णाईच्या रूम मधनं गायब आहे तो म्हणजे प्रतिमाचा आणि छोट्या तन्वीचा आहे. आणि आता मधुभाऊ सांगतात की प्रिया तन्वी नाही. आणि मधुभाऊ सायलीचे आई बाबा सुद्धा असं कुसुमताई बोलल्यात. सायलीचे आई बाबा जिवंत आहे म्हणजे मधुभाऊना काय सांगायचं, म्हणजे सायलीच खरी तन्वी आहे. म्हणजे सायलीचे आई बाबा प्रतिमा त्या आणि रविराज आहेत. आणि या सगळ्यामध्ये नागराज काका पण मधुभाऊंच्या जीवावर उठले. हे सत्य काय आहे आणि या सगळ्याचा आता अर्जुन पुढे कसा शोध घेणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.